तो लॉट ऑफ डिस्कशन, एवढा वेळ झाला त्या दोन रायडू ज्या बॉलला आउट झाला आणि तो नेक्स्ट बॉल मध्ये एक 10-15 मिनिटं झाले असतील. एवढा मोठा ब्रेक कधीच नव्हता. इनिंग ब्रेक झाला ऑलमोस्ट लाईक अ इनिंग ब्रेक, कारण दोन्ही टीम्सला काही माहित नव्हतं. खूप डिस्कशन. मग त्यांना सुद्धा तो मेसेज गेला की त्यांना बाउंड्री वाचवायची. ओके. मग त्यांनी फॉकनर होता, शेन वॉटसन होता, अजून त्यांची एक मिनी मीटिंग झाली की आता काय करायचं. राहुल द्रविड वॉज सेटिंग आउटसाइड. राहुल द्रविड वॉज देअर कोच, ही वॉज सेटिंग आउटसाइड. तर त्यांना सुद्धा आलं की बाउंड्री मारली तर हे क्वालिफाय होतं. वी डोंट हॅव टू गिव्ह देम अ बाउंड्री बेसिकली, अँड दे कांट बोल अ वाईड ऑर अ नो, अदरवाइज वी विल बॉल काउंट नाही होणार. आणि बरोबर, ॲज इट इज यू गाइज आर थ्रू. हां. सो आणि मग ऑफकोर्स वानखेडेवर आपण खूप क्रिकेट खेळलोय. ती विकेट पाटा होती आणि त्या दिवशी ना एका साईडला होती विकेट, एक साईड लहान होती, एक साईड मोठी होती. डायमेन्शन्स एका साईडचे लांब होते, एका साईडच्या जवळ होते. आणि मी ज्या एंडनी बॅटिंग करत होतो माझी लेग साईड लहान होती. ती जी की तुझी स्ट्रॉंग साईड. हा, लेग साईड लहान होती, ऑफ साईडला मोठी दूर होती. त्यांचं डिस्कशन असं झालं, फील्ड सेट एक बॉल मध्ये बाउंड्री मारायची. त्यांनी फील्ड मिड ऑन पण वर होता, मिड ऑफ पण वर होता, कव्हर्स आणि पॉइंट. 4 फिल्डर आत, समोरचे दोन्ही आत. बरोबर. म्हणजे तो दाखवत होता की तो बाउन्सर टाकणार. आणि युजली डोमेस्टिक प्लेयर्स जर खेळत असेल, इंटरनॅशनल फास्ट बॉलर असेल तर तो एक प्लॉय असायचाच नेहमी की बाउन्सर टाकून आपण याला थांबू शकतो किंवा आउट करू शकतो. पण मी हे क्लिअर होतो की हा बाउन्सर नाही टाकणार, कारण टॉपेज जरी लागला लहान साईडला 6 जाईल. आय वॉज प्रिटी शुअर की तो वाईड यॉर्कर टाकणार आहे, कारण त्यांनी डीप जो स्वीपरचा फिल्डर होता थोडा आत घेतला होता, थर्ड मॅनला थोडा फाईन घेतला होता की एज बीज लागली तर मागे जाईल. ऑफ साईडला बाउंड्री जास्त म्हणजे ब्लफ केलं की तो बाउन्सरच टाकणार आहे. ओके. आणि बट आय वॉज शुअर की बाउन्सरचा चान्स नाही घेणार, त्याला फुलच टाकावं लागेल. मे बी तो वाईड यॉर्कर टाकेल ऑफ साईडला. येस येस. तर इफ यू सी ना की मी ऑलरेडी थोडा स्टम्प्स कव्हर करून आलो होतो, तो अँटिसिपेट हा वाईड यॉर्कर टाकेल. अँड ही बोल्ड अ यॉर्कर बट लेग स्टंप. आणि जेव्हा मी असा अक्रॉस आलो ऑलरेडी, तो इट वॉज अ नाईस हाय फुलटॉस माझ्या पायावर तो. आणि मला नाही वाटत की आयुष्यात आय हॅव मिडल्ड माय फर्स्ट बॉल ॲज गुड ॲज not even nets, as good as I did on that day, on that first ball of my innings. Full toss वर middle of the bat, आणि तो बॉल असा फ्लॅट गेला ना, फर्स्ट इयरला जाऊन होर्डिंगला लागलाय. म्हणजे इट वुड हॅव इवन ट्रॅव्हल्ड फर्दर मोर. एवढा सॉलिड तो कनेक्शन होता. आवाज जो आला तो अजूनही तुझ्या कानात असेल. म्हणजे तो फिलिंग आहे माझ्या मनात अजूनही, ती फिलिंग आहे. जो बॉल कनेक्ट मला अजून काही आठवत नाहीये, पण जो कनेक्शन आहे ना बॉल आणि बॅटचा त्या बरोबर मधोमध जो लागलाय ते मला माहिती आहे. पण आय थिंक तो एक अवेअरनेस होता त्या मोमेंटला की फील्ड काय लावली आणि काय बॉल येऊ शकतो. आय थिंक